एकाच शब्दाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे अर्थ असू शकतात. पण मराठीत लिहिताना त्या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो ते पाहिलं पाहिजे. अनेकदा भाषांतर करणारी मंडळी या गोष्टींचा विचारच करत नाहीत. मग काय होतात गडबड, गोंधळ आणि घोटाळे. आज अशाच एका शब्दाविषयी, कोणता तो शब्द हा सोबतचा व्हिडिओ पहा, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर यावेळेस व्यस्त आहे. हे असं ऐकलं ना की शपथ सांगतो, तुम्ही जे बोलत आहात तो एक विनोद आहे असं त्यांना उलट ऐकवावं असं वाटतं. का ते सांगतो. व्यस्त हा संस्कृत शब्द आहे. तत्सम तत्सम म्हणजे जसाच्या तसा मराठीत आलेला. संस्कृतात व्यस्त म्हणजे उलट्या क्रमाचा. मराठीत देखील व्यस्तचा अर्थ तोच. मराठी माध्यमातून शिकलेल्यांना गणितात समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण असतं हे माहीत असेल. त्यात देखील व्यस्त हा शब्द उलट्या क्रमाचा याच अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे एक बाजू वाढली की दुसरी बाजू घटते, वाढण्याच्या उलट कृती. असो, मग आमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर व्यस्त कसा असेल? तो काय उलटा पालटा केलात की काय? इथे व्यग्र हा शब्द वापरला पाहिजे. हा देखील संस्कृत शब्द आहे. तत्सम जसाच्या तसा मराठीत आलेला. संस्कृतात त्याचा अर्थ काहीतरी कामात गुंतलेला असा होतो. मराठीत देखील व्यग्रचा अर्थ तोच. त्यामुळे तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर यावेळेस व्यग्र आहे असं म्हटलं पाहिजे. आता ही गोष्ट कोणीतरी त्या टेलिफोन कंपन्यांना सांगितली पाहिजे. पण एक सांगू, दुसरं कोणी येणार नाही. आपणच सांगू. हॅशटॅग व्यस्त नाही व्यग्र या टॅगसह हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करताना परिचितांनाही टॅग करा आणि त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायला सांगा. काय सांगावं, पुरेशा लोकांपर्यंत हे पोचलं तर कदाचित त्या टेलिफोन कंपन्यांना जाग येईल देखील. पण मुळात ही चूक झालीच कशी? ही चूक आपण हिंदीतून आयात केली आहे. कसं आहे, हिंदीत कामात गुंतलेला या अर्थी व्यस्त हा शब्द वापरतात. त्या उद्घोषणेचं भाषांतर करताना कोण्या विद्वान माणसाने जराही तारतम्य बाळगलं नाही. मराठीत त्या शब्दाचा अर्थ काय होतो हा विचार केला नाही आणि तो शब्द जसाच्या तसा मराठीत आणला. भाषांतरकार या अशा चुका करणं टाळतील तर बरं असं म्हणण्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो?